तर मी आज बनवणार आहे चिकन दम बिर्याणी. त्यासाठी मी इथे अर्धा किलो चिकन घेतलं आहे. चिकन माझं 2-3 वेळा स्वच्छ धुवून झालेलं आहे. आता 1 वाटी मी दही घेतलं आहे. आता मी आलं, लसूण, मिरची, कोथिंबीरची पेस्ट टाकते. साधारण 1 वाटी आहे. आता मी 1 चमचा मिरची पावडर टाकते. आता मी बिर्याणी मसाला टाकते. 1 चमचा गरम मसाला टाकते. जिरा पावडर टाकते. 1 चमचा धना पावडर टाकते. 1 चमचा कसुरी मेथी टाकते. 1 चमचा हळद टाकते. मीठ टाकते चवीनुसार. चिरलेली कोथिंबीर टाकते. मी 1-2 चमचे तेल टाकते. चिकन मसाला टाकते अर्धा चमचा. मी सगळं मिक्स करून घेते. मी 4-5 हिरव्या मिरच्या उभ्या चिरून घेतलेल्या आहेत. त्या पण टाकते, मिक्स करून घेते. मी अर्धा 1 तासासाठी बाजूला ठेवून देते. मी इथे 3-3.5 पेले तांदूळ घेतलेले आहेत. अर्धा किलो इथे बासमती तांदूळ घेतलेत. आता मी हे तांदूळ 2-3 वेळा स्वच्छ धुवून घेते. आता मी तांदूळ 2-3 वेळा स्वच्छ धुवून घेतलेत. आता अर्धा 1 तास मी तांदूळ बाजूला ठेवून देते. आता इथे मी 4 छोटे मीडियम साईजचे कांदे असे उभे आणि पातळ चिरून घेतलेत. आता गॅसवर मी कढई ठेवली आहे कांदा तळण्यासाठी. आता मी कढईत तेल टाकते. आता मी कढईत कांदा टाकते. माझा कांदा तळून झालेला आहे. मी काढून घेते. इथे कांदा आता सगळा तळून झालेला आहे. हे जे चिकन आहे ह्याच्यामध्ये हा तळलेला कांदा टाकते आणि अजून अर्धा लिंबू पण पिळते. कांदा तळलेलं तेल पण टाकते अर्धा चमचा. आता सगळं परत मिक्स करून घेते. थोडा वेळ बाजूला ठेवून देते. गॅसवर मी टोपात पाणी घेतलंय. सगळे गरम मसाले टाकते मी. 10 लवंग, 10 काळी मिरी, 1 दालचिनीचा तुकडा, 1 तमालपत्र, 1 मसाला वेलची, 2 हिरवी वेलची, शहा जिरं, थोडीशी बडीशोप मसाले मी त्याच्यात टाकलेले आहेत. 1 चमचा मी तेल टाकते. अर्धा लिंबाचा रस टाकते. मीठ टाकते आणि छान उकळलंय. आता मी ह्याच्यात भिजवलेले तांदूळ टाकते. तर सगळं मिक्स करून घेते. माझा हा भात बनवून झालेला आहे. आता मी एक्स्ट्राचं पाणी काढून घेते. आता मी हा भात थंड करून घेते. गॅसवर मी कढई ठेवली आहे. आता मी कढईत तेल टाकते. 2 चमचे तूप टाकते. 1 तमालपत्र टाकते. 4-5 कढीपत्त्याची पानं टाकते आणि हे जे मॅरिनेट करून ठेवलेलं चिकन टाकते. चिकन तेलात छान परतवून घेते. त्याच्यामध्ये आलं, लसूण, मिरचीची जी पेस्ट टाकलेली ना, मग ते छान असं सुगंध येईपर्यंत चिकन परतवून घ्यायचं.
जो काही मसाला आहे तो छान असा तेलात शिजला पाहिजे. बिर्याणी माझं चिकन छान असं परतून झालेलं आहे. आता हे जे मी ताटातलं आहे हे एक्स्ट्रा पाणी ह्याच्यात टाकते, ताट धुवून परत मिक्स करून घेते. चिकन ठेवून मी चिकन शिजवून घेते. आता चिकनला उकळी आलेली आहे. आता हे चिकन माझं छान शिजलेलं आहे. थोडंसं मी अजून सुक्क करून घेते. आता मी गॅस बंद करते. ते 2 वाट्यांमध्ये मी अर्ध्या वाटीपेक्षा पण थोडंसं दूध घेतलेलं आहे. आता एकामध्ये मी हिरवा रंग घालते, एकामध्ये मी नारंगी रंग घालते. ते भात माझा थंड करून झालेला आहे. हे मसाले काढायचे असतील तर काढायचे, ठेवले तरी चालतील. मी काढून घेते. भात असं छान असं माझा एकदम असा मोकळा मोकळा झालेला आहे. कढई मी खाली घेतलेली आहे. चिकन असं छान शिजलेलं आहे. आता या चिकनवर भात असं छान आता पसरवून घेते. माझा भात सगळा व्यवस्थित पसरवून झालेला आहे. आता मी हे हिरव्या रंगाचं दूध टाकते आणि ऑरेंज कलरचं पण टाकते. एक चमचा तूप टाकते. तळलेला कांदा टाकते. बारीक चिरलेली कोथिंबीर टाकते. टोमॅटोचे स्लायसेस आहे, ऑप्शनल आहे, टाकायचे असतील तर टाकायचे. एक चमचा मी बिर्याणी इसेन्स टाकते. ते गॅसवर मी तवा ठेवलेला आहे तापायला. आता ही कढई मी 15 मिनिटं एकदम स्लो गॅसवर ठेवून देते. तापवून घेतलेला आहे. आता स्लो गॅसवर मी 15 मिनिटं ठेवते कढई. जाऊ नये म्हणून असं छान हाताने दाबून घ्यायचं. मिनिटं झालीत, मी गॅस बंद करते. आता ही माझी बिर्याणी बनवून तयार झालेली आहे. छान अशी माझी बिर्याणी तयार झाली आहे. भात पण असा छान असा मोकळा मोकळा तयार झालेला आहे. दिसत असेल किती छान असा मोकळा मोकळा भात बनलाय. चिकन दम बिर्याणीचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा.